मागच्या 2-3 दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालय फलटणच्या वतीनं बारामती येथील 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासंदर्भात आम्ही भूमिका मांडली होती। खरं तर EWSचं जे 10% आरक्षण होतं आणि त्या 10%मध्ये 8.5% आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला होत होता। आता EWSचं 10% कुणाकरता होतं तर 52% जे आरक्षण आहे, आरक्षण जाता जे 48% राहतात त्या 48% लोकांसाठी ते 10% होतं। परंतु शासनाने आता 48% मधला मराठा समाज 33% गेल्यावर जे 10-15% खाली शेटजी भटजी राहतात त्यांच्यासाठी ते 10% आरक्षण राखून ठेवलेलं आहे। खरं ह्या विषयावर आम्ही शासनाकडे खुलासा मागितला होता मुख्यमंत्री साहेबांच्याकडे की आपण ह्या मराठ्यांच्या EWS आरक्षण आहे का गेलं यावर खुलासा करताना राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार चंद्रकांत पाटील साहेबांनी मला वाटतं परवाच्या दिवशी किंवा काल खुलासा केलेला आहे की मराठा समाजाचं EWS मधलं आर्थिक मागासमधील 10% पैकी जे आरक्षण होतं ते गेलेलं आहे। आणि मग हे गेलेलं आरक्षण हे कुणामुळे गेलं तर त्यांचा ठपका ह्या आंदोलक मराठ्यांच्यामुळे किंवा जरांगे पाटलांच्यावर ठपका ठेवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। आणि त्यांनी त्या बाईटमध्ये म्हणलेलं आहे की बाबा आपण हे आरक्षण मागण्याच्या ऐवजी EWS कोटा 10% वाढवावा असं आपण मागणी करायला पाहिजे होती। आम्ही मराठा समाजाचे घटक म्हणून दादा आपणास आम्ही विचारतो की बाबा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत, राज्याचे एक उपमुख्यमंत्री मराठा आहेत, तुमच्यासारखे ज्येष्ठ आणि हुशार असे काही मंत्री मराठा आहेत, सभागृहामध्ये 147 मराठा आमदार आहेत। मग हे सगळेजण एवढे हुशार मंडळी तिथं असताना मग तुम्ही कुणाकडून अपेक्षा व्यक्त करता की मराठा समाजाने कशा प्रकारे आरक्षण मागितलं पाहिजे? मराठा समाजाला आरक्षण हे जे विशेष अधिवेशन बोलवलं होतं खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आपण वाशीमध्ये शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला की आम्ही सगळे सोयरेचा कायदा लागू करतो आणि त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन आम्ही ते अंमलात आणतो। तुम्ही जे विशेष अधिवेशन घेतलं त्यामध्ये सगळे सोयरेचा कसलाही उल्लेख केला नाही आणि मराठ्यांना मागास ठरवून 10% आरक्षण दिलं आणि मराठ्यांचा जो EWS मधला अडसर शेटजी भटजींच्या साठीचा होता तो तुम्ही दूर केला आणि त्या शेटजी भटजींच्या वाट्याला तुम्ही ते 8.5% टाकून दिलं। म्हणजे खऱ्या अर्थानं अर्ध्या रात्रीमध्ये गळा घोटण्याचा प्रकार आपण मुख्यमंत्री साहेब केलेला आहे। मराठा समाज अतिशय भावना तीव्र आहेत म्हणून आपण या जो कृती आपल्याकडून झालेली आहे त्याची दुरुस्ती करण्याची योग्य वेळ आहे, आपण ती दुरुस्ती करावी। एकतर चंद्रकांत दादांनीच उत्तर दिलंय की मराठ्यांनी विशेष आरक्षण मागण्याच्या ऐवजी EWSचा कोठा वाढवण्याची मागणी करण्याची गरज होती। खरं तर तुम्ही मागणी करण्याच्या ठिकाणी तुम्ही नाही, तुम्ही देणाऱ्याच्या ठिकाणी आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही एकेकाळ मराठा कृती समितीचे अध्यक्ष राहिलेले आहात आणि मग आपण त्या ठिकाणी ते सुचवणं आम्हाला अपेक्षित होतं परंतु आपण ते केलेलं नाही। खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकवटल्याच्या मुळे आपण दुर्दैवानं मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याच्या करता त्यांना SIT चौकशी त्या ठिकाणी आपण नेमली। खऱ्या अर्थानं अशा कितीही SIT जरी आपण स्थापन केल्या तरी मराठा आपल्याला कुठेही सापड नाही। या उलट जे आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, काही आमदार असतील, त्यांची कित्येक प्रकरणं असताना एकाही मंत्र्याच्या एकाही आमदाराच्या विरुद्ध सिंचन घोटाळा एवढा प्रचंड मोठा महाराष्ट्रात असताना त्या घोटाळ्याच्या विषयी सुद्धा SIT स्थापन करण्यासाठी आपण पुढे आलेला नाहीत मुख्यमंत्री महोदय। आणि एका सामान्य मराठ्याने त्या जगामध्ये देशामध्ये क्रांती केली, ऐतिहासिक 1.5 कोटीच्या सभेची त्या ठिकाणचं रेकॉर्ड त्यांनी तोडलं आणि अशा मराठ्याच्या सामान्य नेत्यावर आपण SIT लावतात। ह्या कृतीचा आम्ही 100% मराठा क्रांती मोर्चा फलटण कार्यालयातून निषेध करत आहोत। आता विषय राहिला येणाऱ्या कालखंडामध्ये आपण कशा प्रकारे शासनाचा निषेध म्हणून आंदोलन करायचा। खरं तर जरांगे पाटलांनी परवाच्या दिवशी सांगितलेलं आहे 3 तारखेपर्यंत त्यांनी आंदोलन स्थगित ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही जे बारामती बस स्थानकाच्या उद्घाटनाचं रोखण्याचं आवाहन केलं होतं ते आंदोलन आम्ही आज रोजी स्थगित करत आहोत। परंतु परभणी जिल्ह्यामध्ये सारोळा म्हणून गाव आहे, सारोळा बुद्रुक, त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली होती आणि सदरच्या पोटनिवडणुकीमध्ये 203 महिला भगिनींनी स्वतःचे नामनिर्देशन पत्र निवडणुकीचे अर्ज दाखल केले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीला अर्ज आल्यामुळं तिथली निवडणूक शासनाला रद्द करावी लागली। हाच गनिमी कावा
या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात निश्चितपणानं फलटण तालुक्यातून होईल. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं शासनाला गनिमी कावा आम्ही करणार आहोत. फलटणमधून जास्तीत जास्त नामनिर्देशन पत्र लोकसभा निवडणुकीच्या करता भरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाचा निषेध करणार आहोत. आणि निश्चितपणानं शेवटी आम्ही ह्या शिंदे सरकारला, फडणवीस आणि पवार ह्या सरकारला आवाहन करतो की आपल्याकडून जी चूक झालेली आहे वेळीच दुरुस्त करा. नसल तर मराठा निश्चितपणानं आपल्याला दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्या या ठिकाणी खात्रीशीर सांगतो. धन्यवाद. ठीक आहे. नाही.